आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। पंजाबमधील भटिंडामधल्या लष्करी छावणीमध्ये हेरगिरी करणाऱ्या रकीबला 3 दिवसीय पोलीस कोठडी। पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयला गोपनीय माहिती पाठवल्याचा त्याच्यावर आरोप। या संदर्भात अधिकचा तपास सुरू। जम्मू आणि काश्मीरमधील सलाल धरणाचा एक दरवाजा उघडला। चिनाब नदीवरील सलाल धरणामधून पाण्याचा विसर्ग। पहलगाम दहशतवादी हल्लेखोरांची माहिती देणाऱ्याला शिंदेच्या शिवसेनेकडून 10 लाखांचं बक्षीस। शिंदे सेनेचे युवा सेना सरचिटणीस राहुल कनाल यांची घोषणा। तर जम्मू काश्मीर पोलिसांकडूनही याआधीच 20 लाखांचं बक्षीस जाहीर। मणिपूरमध्ये चकमकीमध्ये 10 दहशतवाद्यांचा खात्मा। चांदेल जिल्ह्यामधल्या चकमकीमध्ये आसाम रायफलची कारवाई। तर अद्यापही दहशतवाद विरोधी मोहीम सुरूच। शक्य असेल तितक्या लवकर पुतीन यांची भेट घ्यायची आहे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य। रामराजे नाईक निंबाळकरांची सातारा पोलिसांकडून 3.5 तास चौकशी। मंत्री जयकुमार गोरे बदनामी प्रकरणामध्ये वडूज पोलिसांकडून तपास। गोरेंवर आरोप करणाऱ्या महिलेसोबत निंबाळकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल। रविवारी इस्रो 101 वर रॉकेट अवकाशामध्ये सोडणार। PSLV C-61 मोहिमेचं श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपण केलं जाणार। बीडच्या केज अहमदपूर रस्त्यावर कंटेनरचा थरार। दारूच्या नशेमध्ये असलेल्या कंटेनर चालकाची 20 वाहनांना धडक। अनेकांना चिरडण्याचा प्रयत्न। 20 ते 25 जण जखमी तर 1 जण ठार। शेतामध्ये जाऊन कंटेनर पलटला असून कंटेनर चालक जखमी।